आज जांभळ अमावस्या आहे आणि जांभळ अमावस्या निमित्त बैल धुतली जातात आमच्या मराठवाड्यामध्ये. बैलाला आता हे का आमचे शाळा शिकलेली मुलं तरुण कॉलेजचे शॅम्पू लावून धुवालीत बघा. म्हणजे किती आणि याच्यानंतर इथून पोळा 1 महिना राहत आहे. आज त्याला धुणं, त्याला नैवेद्य चारणं आणि नंतर मग त्याला हे करणं, लग्न म्हणजे पोळ्याला लग्न लावतो आम्ही बैलाची. अशा पद्धतीचं या ठिकाणी बैल धुण्याचं काम चालू आहे. म्हणजे बघा शेतकऱ्याचं किती नितांत प्रेम असते आपल्या पशुपक्ष्यावर, जनावरावर. आणि आपल्या लेकराला जे नसेल खायला ध्येय पाचती जनावराला. बघा कशा पद्धतीनं त्याचं, जशी लहान बाळाला आंघोळ घालतात तशा पद्धतीची आंघोळ हे घालायला लागलेली आहेत मुलं. आता हे एका बैलाचे झाले स्नान, आता नंतर दुसऱ्या बैलाचे तुम्हाला मी दाखवतो. तर बघा आता आज हे दुसरा म्हणजे पाऊस चालू झालेला आहे आणि हे दुसरा बैल आता आम्ही धुयालो होतं. हे बैल धुणं चालू आहे. हे दोन्ही बैल एकसारखेच आहेत. म्हणजे तुम्हाला वाटेल की बघा अशा पडत्या पावसामध्ये सुद्धा बैल धुवायला येतं. हे जनावरावर प्रेम असते कोणाचं, शेतकऱ्याचं. हे आमचे मुलं म्हणजे शाळा, शेती, काम, भाती सगळ्या गोष्टीमध्ये नंबर 1. बघा हे असं पाऊस पडायले, किती जनावरावर प्रेम आहे आमच्या या मुलाचं. शिकलेली मुलं काबाड कष्ट करतात पहा भारतातल्या लोकांनो. आणि बघ ते बैल तिकडे धुतला आहे आणि आता पोळ्याला यायला मस्त सजवायचं. बघा जोरात पाऊस पडायला, पावसातसुद्धा या बैलाला धुयायला लागलेली इथं. चला ठीक आहे, भेटूया उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये.